घरात बसून राहिलं तर उपाशी मरू आणि घराबाहेर पडलं तर शिकार होऊ, ही दहशत आहे बिबट्याची। पुण्यामधल्या जुन्नर वनपरिक्षेत्रातल्या कोणत्याही गावात जा, तुम्हाला हीच दहशत अनुभवायला मिळेल। शेतात काम करायला जाणारे बाया पुरुष क्षणभरही एकटे राहायला घाबरतात, कारण एकट्या दुकट्या माणसावर बिबट्या कुठून हल्ला करेल याचा नेमच राहिलेला नाही। गेल्या 2 वर्षात जुन्नर परिसरात बिबट्यानं जवळपास 50 जणांचा जीव घेतलाय। शाळेत जाणारी मुलं असोत, प्रवास करणारी वाहनं असोत किंवा शेतात करणारे काम मजूरदार असो, ते बिबट्याला काय करतं कोण आहे, तो त्याच्या भक्ष्याच्या शोधात आता जंगलातून मानव वस्तीकडे वळालाय। तर शासनाने त्याची दखल घ्यावी, जेणेकरून मनुष्यहानी होऊ नये आणि माणसांच्या प्राणाचे मोल हे कितीतरी पटीने वाहन आहेत। त्यामुळे शासनाने वन विभागाने या गोष्टीची काळजी घ्यावी आणि लोकांना संरक्षण द्यावं, हीच आमची मागणी आहे। एखादी घटना घडल्यानंतर त्यानंतर त्याचा मार्ग काढण्यापेक्षा घटना घडू नये हीच जर काळजी केली तर निश्चितच त्यात सर्वांचा फायदा आहे। जी परिस्थिती जुन्नरची तीच परिस्थिती अहिल्यानगरची। घराबाहेर खेळणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुकलीला बिबट्या ओढत घेऊन गेला। रोजच्या रोज माणसांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना ठार मारा अशी मागणी आता गावकरी करतायत। गावकऱ्यांची हीच मागणी आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता ती अमान्य करणं कठीण आहे।